इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। 1 महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील सराईत फरारी आरोपितांना नाशिक व गुजरात येथून शिताफीने घेतलं ताब्यात। इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा दाखल। गुन्ह्यातील सराईत आरोपी हे गुन्हा झाल्यापासून त्यांचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या राज्यात फिरत होते। नमूद आरोपी यांचा तांत्रिक व मानवी कौशल्यांचा वापर करून त्यांची ठावठिकाणांची माहिती प्राप्त करून त्यांना गुजरात राज्य व नाशिक शहर परिसरातून ताब्यात घेऊन वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली। अटक आरोपींची नावे: हाशिम रजाउल्ला वारसी वय 32 वर्ष, रविनाथ उर्फ दुर्लभ निरहू यादव वय 22 वर्ष, साजिद रजाउल्ला वारसी वय 26 वर्ष, अरशद हिकमत हुसेन शेख वय 22 वर्ष। नमूद आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत काडतूस, एक मोठा सुरा बनावट आधार कार्ड इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सर्व आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक केली असून त्यांना माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। नमूद गुन्ह्यात अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे करत आहेत। सदरची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे, गुन्हे शाखा नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, इंदिरानगर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार अमजद पटेल, पोलीस हवालदार पवन परदेशी, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस अंमलदार योगेश जाधव, पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे, पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे, पोलीस अंमलदार मुजाहिद सय्यद व पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली आहे। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशिद हारून खान याचा दिनांक 25 सप्टेंबर रोजी खून झालेला होता। सदर खुनात एकूण आतापर्यंत 17 आरोपी निष्पन्न झालेले असून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 6 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून 2 अजून पाहिजे आरोपी आहेत। नमूद गुन्ह्यात आता 4 आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे। नमूद आरोपिताकडून एक पिस्टल, एक मोठा सुरा, 4 जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत। त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। यातील पाहिजे आरोपींना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।